नमस्कार विद्यार्थी मित्र हो, युनिव्हर्सिटी सायन्स या चॅनलमध्ये मी संभाजी ठुबे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या अगोदरच्या भागामध्ये आपण उपक्रम कसा करावा, उपक्रम करण्यामध्ये कोणते टप्पे महत्त्वाचे आहेत, उपक्रम कशाला म्हणायचं, उपक्रमाची कार्यवाही कशा प्रकारे करायची, उपक्रमाचं लिखाण करायचं तर ते कशा प्रकारे करायचं याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। या भागामध्ये आपण वेगवेगळ्या इयत्तांसाठी वेगवेगळ्या विषयांचे कोणते उपक्रम आपल्याला करता येतील याविषयी आपण माहिती घेऊ। इयत्ता 1ली ते 8वी साठी कोणते कोणते उपक्रम विविध विषयांच्या मध्ये करता येतील याविषयी अगोदर माहिती पाहू। सगळे विषय आणि सगळ्या इयत्तांसाठी आपण विषय पाहणार आहोत, त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बारकाईने सगळ्यांनी ऐकून घ्या। यामध्ये सुरुवातीला भाषा विषयासाठी कोणते कोणते प्रकल्प करता येतील ते आपण पाहू। भाषा विषयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांच्या मध्ये वेगवेगळे उपक्रम कोणते करता येतील हे अगोदर समजावून घेऊ। यामध्ये परिसरातील प्राणी, पक्षी यांची नावे सांगणे, आपल्या परिसरामध्ये कोणते प्राणी आढळतात, कोणते पक्षी आढळतात यांची नावं सांगणं, त्यांची चित्र गोळा करणं। विद्यार्थी मित्र हो, हे जे सगळे उपक्रम आपण पाहतोय इयत्ता 1ली पासून तर 12वी पर्यंतचे विशेषतः हे उपक्रम पाहतोय, एक अगोदर समजावून घ्या। हे जे विषय आहेत हे विषय एकसारखे तुम्हाला वाटतील, परंतु समजा दुसरीचा विद्यार्थी आहे, त्याच विषयाशी संबंधित तो वेगळं काम करेल। 7वीचा विद्यार्थी असेल, तोच विषय जरी असला तर तो वेगळ्या पद्धतीचं काम करेल। 12वीचा विद्यार्थी असला तर त्याच विषयाशी संबंधित तो वेगळं काम करेल। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उपक्रमाची उद्दिष्ट सगळ्या इयत्तांसाठी सारखी आहे। मग यामध्ये आपण जो काही उपक्रम करत आहोत त्याच्यानुसार, आपल्या काठिण्य पातळीनुसार, आपल्या इयत्तेनुसार आपण त्यामध्ये अभ्यास करायचा असतो, त्याविषयी काम करायचं असतं। आता यासाठी दुसरीचा विद्यार्थी असेल तर तो आपल्या परिसरामध्ये कोणते प्राणी आढळतात त्यांची नावं तो लिहील आणि त्यांची चित्र जमवण्याचा प्रयत्न करेल। 7वीचा विद्यार्थी असेल तर तो आता कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्या परिसरामध्ये आढळतात, या अगोदर कोणत्या प्रकारचे प्राणी आढळत होते, शिवाय तो तुलना करेल की उन्हाळ्यामध्ये कोणते प्राणी आढळतात, पावसाळ्यामध्ये कोणते प्राणी आढळतात, हिवाळ्यामध्ये कोणते प्राणी आणि पक्षी आढळतात यांच्याविषयी तो अभ्यास करेल। त्या पुढच्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी त्याच प्राणी पक्ष्यांची माहिती त्यांना घ्यायची असेल तर कोणते पक्षी आणि प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, नामशेष होण्याची कारण काय काय आहेत, त्यांची राहण्याची किंवा त्यांच्या खाण्याच्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत का, जो वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्याचा काही परिणाम त्यावरती झालेला आहे का प्राणी पक्ष्यांच्या वरती, त्याविषयी तो माहिती घेईल। त्यावर त्या पुढची जी इयत्ता जर आपण घेतली, कोणती इयत्ता असू द्या, तर ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हे प्राणी आणि पक्षी स्थलांतरित कुठं झालेले आहेत का, बाहेरच्या देशातून कुठं पक्षी येत आहेत का, स्थलांतरणाची काय काय कारणं असू शकतात, त्यांच्या शरीर रचनेमध्ये काही बदल झालेले आहेत का, तर यासारखा अभ्यास जो आहे हे विद्यार्थी करतील। विद्यार्थी मित्र, विषय जरी सारखा असला तरी मात्र आपल्या पातळीनुसार आपण त्या उपक्रमाचं काम हे करायचं असतं। पुढचा विषय पाहू आपण,
पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरून चित्रे जमवणे. जे जे घटक तुम्ही पुस्तकामध्ये अभ्यासता, विशेषतः भाषा विषयांच्या बाबतीत, जर कविता असेल किंवा एखादे आत्मचरित्र असेल, तशाच प्रकारचं आत्मचरित्र असणारी एखादी दुसरी व्यक्ती आहे का? थोड्याफार फरकाने बदल असेल, परंतु अशा प्रकारचं आत्मचरित्र असणारे दुसरं चित्र तुम्हाला जमा करता येत का? कथा तुम्हाला जमा करता येत आहेत का? असा उपक्रम तुमचा होऊ शकतो. छोटे वर्ग असतील तर बडबड गीतं तोंडपाठ करणं, बडबड गीतं लिहून काढणं त्यांचा उपक्रम होऊ शकेल. चित्र दाखवून ओळखण्यास सांगणं, वेगवेगळे चित्र जमा करणं आणि आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला ते चित्र ओळखायला सांगणं किंवा वर्गातील इतर जे आपले मित्र आहेत त्यांना ओळखायला सांगणं, हा सुद्धा एक छान उपक्रम होऊ शकेल. चित्रावर आधारित गोष्ट तयार करणं, आपण स्वतः वेगवेगळी चित्र जमा करायची आणि त्याच्यावर गोष्ट तयार करायची. आता लहान वर्गातील मुलं असतील तर ती एका वेगवेगळ्या चित्रावर आधारित असणाऱ्या गोष्टींचा संग्रह फक्त ते करतील आणि एखादी गोष्ट दुसऱ्या विद्यार्थ्याला ते सांगतील. वरच्या वर्गातले विद्यार्थी काय करतील की वेगवेगळ्या प्रकारची चित्र ते जमा करतील आणि त्या चित्रांच्या वरून तो स्पष्ट करतील किंवा ती गोष्ट तयार करतील. ते त्यावरच्या वर्गातील विद्यार्थी असतील तर वेगवेगळी चित्र जमा करतील आणि त्या गोष्टीमधून काय सार बाहेर निघाला आणि त्यामधून आपल्याला काय बोध झाला याच्याविषयी माहिती वरच्या वर्गातील विद्यार्थी हे जमा करतील. त्यानंतरचा पुढचा विषय आहे उपयोगी परिसरातील प्राणी, चित्रे व उपयोग. आपल्या परिसरामध्ये जे प्राणी पक्षी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांचा संग्रह करणं, त्यांचा उपयोग काय काय होतो त्याविषयी माहिती मिळवणं, आपल्या परिसरामध्ये असणारे विविध स्थळं जी आहेत त्या स्थळांची माहिती घेणं, आपल्या परिसरामध्ये असणारे मग भौगोलिक दृष्ट्या असतील तर मग सगळे पर्वत असेल, डोंगर असेल, नदी असेल, तळं असेल, धरण असेल किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ असेल, ऐतिहासिक एखादी वास्तू असेल, आपल्या परिसरामध्ये जे काही स्थळं आहेत त्यांची माहिती घेणं, त्याच्याविषयी उपक्रम तुम्हाला करता येईल. वाढदिवस किंवा सहल यांच्या प्रसंगांचं वर्णन करणं, कथा किंवा कवितांचा संग्रह करणं यासारखे उपक्रम जे आहेत यामध्ये तुम्हाला करता येतील. त्यानंतरचा काही विषय आपण पाहू. सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इत्यादी ठिकाणच्या नाम फलकावरील सूचनांचा संग्रह. खूप छान उपक्रम आहे हा सुद्धा. पहा, वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यालय जी असतात या कार्यालयांच्या ठिकाणी काय काय नाम फलक असतात. नाम फलक म्हणजे पाट्या, कोणत्या कोणत्या प्रकारच्या पाट्या लावलेल्या असतात, त्याच्यावर काय काय लिहिलेलं असतं. दुकानांच्या मध्ये काय पाट्या लावलेल्या असतात, काय सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात, सूचना लिहिण्याची पद्धती कशा प्रकारची आहे आणि सूचना दिल्यानंतर त्याचं अनुकरण किती प्रमाणामध्ये केलं जातं याच्याविषयी सुद्धा खूप छान उपक्रम हा होऊ शकतो. त्यानंतर वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणं. वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या मध्ये पेपरमध्ये आलेल्या बातम्या असतील, कथा असतील यांचा संग्रह करणं आणि त्या कथांच्या मध्ये काय काय संबंध आहे तो अभ्यासणं. नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणं. कोणते कोणते शब्द आपल्याकडून उच्चार करण्याला चुकतात, लिहिण्यासाठी चुकतात किंवा त्याचा उच्चार आपण वेगळा करतो आणि लिहितो वेगळा. च चा उच्चार आपण च करतो का की च करतो, तर अशा प्रकारचे उच्चार आपण कशा प्रकारे करतो, कोणते शब्द उच्चार करण्याला चुकतात याच्याविषयी सुद्धा उपक्रम तुमचा होऊ शकेल. निवडक उतार्यांचा संग्रह. वेगवेगळे उतारे जे आहेत उतार्यांचा संग्रह तुम्ही करू शकता. भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणं. भाषेच्या संदर्भातली वेगवेगळी कोडी तुम्ही तयार करू शकता. विशेषतः इंग्रजीमध्ये असणारी जे विविध शब्द आहेत किंवा जोड्या लावा यासारखे शब्द जे आहेत वापरून तुम्ही वेगवेगळे कोडी तयार करू शकता. खेळ त्या संदर्भातला तुम्ही खेळू शकता. स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमवणं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे नेते आपले होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले यांचे फोटो जमवणं, त्यांच्याविषयी माहिती मिळवणं. शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. मग शहरामध्ये कशा प्रकारचं जीवनमान आहे, खेड्यामध्ये कशा प्रकारचं जीवनमान आहे, काय फरक आपल्याला दिसून येतो, घरांच्या मध्ये काय फरक दिसून येतो का,
राहणीमानामध्ये काही फरक दिसून येतो का? आपण जो पेहराव करतो, कपडे वगैरे जे घालतो त्याच्यामध्ये काही फरक दिसून येतो का? अलंकार जे घालतो त्या अलंकारांच्या मध्ये काही फरक दिसून येतो का? या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला त्यामध्ये करता येईल. एक छोटासा एकच उदाहरण घ्यायचं आणि त्याचाच अभ्यास करायचा. गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी, दुकानदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षिका शकता किंवा शिक्षक, एखादे कारखान्याचा मॅनेजर किंवा एखादा व्यावसायिक, मोठा व्यावसायिक, यशस्वी व्यावसायिक, या सगळ्यांची तुम्ही मुलाखत घेऊ शकता आणि त्यांचे अनुभव जे आहेत त्यांचे अनुभव तुम्ही या उपक्रमामध्ये मांडू शकता. त्यामध्ये मग वेगवेगळ्या नागरिकांची कर्तव्य काय काय आहेत, जबाबदाऱ्या काय काय आहेत, ही जी पदं आहेत, ही जे लोकसेवक आहेत त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती त्याद्वारे तुम्ही घेऊ शकता. देशभक्तीपर गीतांचा संग्रह, वेगवेगळे देशभक्तीपर गीतं जी आहेत त्यांचा संग्रह तुम्ही करू शकता. त्यानंतर विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणं हा एक उपक्रम आहे. पण विद्यार्थी मित्र, हा विषय खूप सोपा आहे की नाही? पण बऱ्याच वेळेस आपल्याकडून चुका अशा होतात की आपण फक्त शब्द शोधले आणि तुमच्या 3-4 पानांच्यावर लिहिले म्हणजे तो तुमचा उपक्रम झाला असं होत नाही. तो उपक्रम कोणासाठीचा होईल? तो लहान वर्गासाठी तो उपक्रम होऊ शकतो. पण जर तसाच 3-4 पानं किंवा तशीच उत्तरं तुम्ही लिहिली तर तो स्वाध्याय होईल. स्वाध्याय आणि उपक्रम याच्यामध्ये काय फरक झाला तर हे समजावून घ्या. मग विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचे तर काय कराल तुम्ही? एखादं पुस्तक घ्या आणि या पुस्तकामध्ये कोणते कोणते विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत, कोणते कोणते समानार्थी शब्द आलेले आहेत त्यांचा रेफरन्स घ्या. त्या पुस्तकातली शब्दरचना कशा प्रकारची आहे, त्यातले शब्द कोणते कोणते आहेत ते शोधा. त्यानंतर त्यावरच्या वर्गामध्ये जर विचार केला तर त्यावरच्या वर्गाचा आपण तर विरुद्धार्थी आणि समानार्थी, मग समानार्थी शब्द जे आहेत, एखादी कादंबरी घेतली, या कादंबरीमध्ये कोणत्या प्रकारचे शब्द आलेले आहेत, त्याच कादंबरीमध्ये आलेले शब्द दुसऱ्या कादंबरीमध्ये त्याच अर्थानं कोणता शब्द आलेला आहे यांची तुलना करणं, हा भाग जो आहे तो उपक्रमामध्ये येईल. पातळी जी आहे विद्यार्थ्याची ती बदलेल. विविध पत्रांचे नमुने जे आहे ते गोळा करणं, विविध विभागांना आपण जे पत्र लिहितो पत्राचा नमुना कशा प्रकारचा आहे, काय काय बदल केले जातात, काय फरक आहे पत्रांच्या नमुन्यामध्ये, हा एक उपक्रम होऊ शकेल. खूप छान आहे काही काही विषय. पहा ना तुम्ही, प्रत्येक मुलाचं पत्र लिहिताना काय चुकतं, किती समाज सोडला जातो, कुठं तो मायना लिहितो, काय काय चुका होतात, काय विसरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपक्रमामध्ये घेऊ शकता. अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणं, पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकांचं वाचन करणं आणि त्या संदर्भात नवीन शब्द जे जे आलेले आहेत ते आपल्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद करून ठेवणं. पाऊस विषयावरील कविता, चित्रांचा संग्रह करणं. मग पाऊसच विषय असा नाही, कोणताही विषय घ्या आणि त्या एका विषयावरती कोणत्या कोणत्या कविता आहेत, कोणती कोणती चित्र आहेत ते तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत किंवा डोंगर आहे, पाणी आहे, पाऊस आहे, एखादं धरण आहे, खूप विषय होतील. पहा, एखादी वास्तू आहे, त्या संदर्भातल्या कविता आणि संग्रह जो आहे तो तुम्ही करू शकता. शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणं, शेतीविषयी किंवा आईच्या विषयी किंवा एखाद्या प्राण्याविषयी कोणत्या कोणत्या प्रकारची गाणी लिहिलेली गेलेली आहेत त्यांचा काही संग्रह आपल्याला करता येतोय का, त्यांच्यामध्ये काय फरक आपल्याला दिसून येतो त्याविषयी तुम्ही उपक्रम करू शकता. पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग, तक्ता, चित्रसंग्रह. पाळीव प्राण्यांचे उपयोग काय काय आहेत त्यांची तक्ते तयार करू शकता. चित्रांचा संग्रह त्यामध्ये तुम्हाला करता येईल. तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा. तुळसच असं नाही, आपल्या जवळ आहे तुळस, आणखी आपल्या घराच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या वनस्पती आहेत, त्यांच्या औषधी गुणधर्म जे आहेत ते काय काय आहेत, वेगवेगळ्या पुस्तकांच्या मधून या वनस्पतींचे औषधी गुणधर्म गोळा करणं आणि त्यांचा संग्रह करणं, ते मांडणं, तो सुद्धा एक उपक्रम होईल. आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
मग पोळा सण जो होतो बैलांच्या सन्मानार्थ किंवा बैलांच्या प्रति उतराई होण्यासाठी आपण पोळा हा सण करतो. तर पोळ्यासारखाच इतर जे सण जे आहेत त्यांचं सुद्धा वर्णन तुम्हाला घेता येईल आणि त्यांचं महत्व काय आहे सणांचं ते सुद्धा तुम्हाला उपक्रमामध्ये स्पष्ट करता येईल. आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. आई किंवा इतर सगळे वेगवेगळ्या विषयांच्यावर ज्या कविता होतात त्या अनेक कवितांचा संग्रह तुम्हाला करता येईल. वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा. मग वेगवेगळ्या पाठामध्ये आलेल्या म्हणी, त्यांचे अर्थ, विशिष्ट एखादं पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये कोणत्या म्हणी आलेल्या आहेत त्या म्हणींचा तुम्ही संग्रह करू शकता. पुढच्या विषयाकडे आपण जर गेलो तर गणित विषयामध्ये कोणते कोणते उपक्रम करता येतील. नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे, पुठ्ठ्यांचे विविध आकार तयार करणं, पुठ्ठे असतील किंवा काड्या असतील किंवा विविध साहित्य असेल यांचा उपयोग करून वेगवेगळे भौमितिक आकार तयार करता येतात का, त्यांची काही आकडेमोड त्याद्वारे मांडता येते का. अर्धा पाव दुकानास भेट देऊन व्यवहार करणे, म्हणजे हे अर्धा भाग म्हणजे किती, पाव भाग म्हणजे किती, पाऊण भाग म्हणजे किती याच्याविषयी एखाद्या प्रत्यक्ष दुकानाला भेट द्यायची आणि ते व्यवहार करून पाहिजे. स्वतः काय फरक आहे, काय काय अडचणी येतात ते समजावून घ्या. विद्यार्थी मित्र हे लक्षात घ्या, काही गोष्टी अशा असतात, तुम्ही एखादं भांड किटली घेऊन गेला आणि तुम्हाला तेल आणायचे आणि दुकानदाराला तुम्हाला तेल मागायचे, किटली तुम्ही घेऊन गेला तर दुकानदार कशा प्रकारे तेल देतो ते तुम्ही बारकाईनं पाहिलंय का. तर सुरुवातीला किटलीचं वजन जे आहे तो वजन वजा करतो का याच्याविषयी सुद्धा तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तो सुद्धा छान उपक्रम होईल. हेच नाही, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करताना त्या कशा खरेदी केल्या पाहिजेत, काय काय अडचणी येतात याविषयी तुम्ही माहिती करून घ्या. आलेख कागदावर विविध आकार रेखाटा, आलेखाचा उपयोग करा आणि विविध भौमितिक आकार जे आहेत ते काढता येतील. त्यांची क्षेत्रफळ वगैरे आलेखाचा उपयोग करून काढता येतात का ते पहा. कारण वरच्या वर्गांसाठी आलेखाच्या मदतीनं विविध सूत्र जे आहेत सूत्र तयार करता येतात. कशी तयार होतात त्याचा संदर्भ घ्या. सूत्रांच्या मध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या. छोट्या वर्गांसाठी वेगवेगळ्या आकार तयार करणं हाच एक छान उपक्रम होईल. बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणं, वेगवेगळ्या खरेदी विद्यार्थी मित्र आपण करत असतो आणि या खरेदी करताना विविध पावत्या आपल्याला मिळतात. या पावत्यांच्यावरती काय काय कॉलम असतात ते कॉलम कोणते कोणते आहेत ते समजावून घ्या आणि त्यानुसार त्या कॉलम मध्ये काय फरक आहे, कोणता कॉलम गरजेचा आहे, संख्या किती, त्याच्यानुसार दर किती, एकूण किती झाली, अशा पावत्यांचा संग्रह करा. त्याच्यावरती काय काय आपल्याला दिसून येतं ते सुद्धा लक्षात येईल. विविध भौमितिक आकृत्यांची प्रतिकृती बनवणे, आताच आपण पाहिलं. व्याख्या, सूत्र, नियमांचे संकलन करणं. मग संकलन करणं म्हणजे गोळा करणं आणि पाठांतर करणं. विविध व्याख्या आणि सूत्र यांचं संकलन करायचं, गोळा करायचे, पाठांतर करायचे. त्यानंतर हे पाठांतर करण्याची आपली वेगळी क्लुप्ती काय असेल तर वेगळ्या क्लुप्तीनं हे सूत्र पाठ करणं हे सुद्धा एक महत्वाचं कौशल्य आहे. तो एक छान उपक्रम होईल. सामान्य विज्ञानामध्ये किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये या विषयामध्ये कोणते कोणते उपक्रम करता येतील ते आपण पाहू. परिसरातील सजीव व निर्जीव यांची यादी करणं, चित्र जमवणं. परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव म्हणजे सजीव निर्जीव यांची यादी करणं, वृक्ष, त्यांचे अवयव, वेगवेगळे भाग, त्या वेगळ्या आपल्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या वनस्पती आढळतात, कोणत्या प्रकारच्या बियांचा संग्रह, त्यांच्यामध्ये असणारे एकदल द्विदल वनस्पती, मूळ, खोड, पानं यांच्यामध्ये असणारा फरक, हे सगळं या उपक्रमामध्ये तुम्हाला मांडता येईल. परिसरामध्ये असणाऱ्या निर्जीव घटकांच्या मध्ये मग खडक असेल किंवा माती असेल किंवा डोंगर दऱ्या असतील यांच्यामध्ये काय फरक आहे, दगड असतील, दगडांचे विविध आकार, दगडांचे विविध प्रकार, हे सगळं तुम्ही या उपक्रमामध्ये घेऊ शकता. आपले शरीर व संबंधित चित्र व अवयवांचे उपयोग, आपल्या शरीराच्या संबंधित कोणते कोणते अवयव, त्यांची चित्र जमा करणं, त्यांचे उपयोग काय काय आहेत ते मांडणं. या संबंधित सुद्धा लहान वर्गातील विद्यार्थी फक्त काय करतील, त्या अवयवाची चित्र जमा करतील. त्यानंतरच्या 8वी 9वीचे विद्यार्थी जे आहेत ते काय करतील, त्या संदर्भात
ते जे अवयव आहे त्या अवयवांची रचना शरीरामध्ये कुठं आहे, त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं ते माहीत करून घेतील. त्या वरच्या वर्गातील विद्यार्थी असतील तर 11वी-12वीचे, तर ते अवयव जे आहेत त्या अवयवांच्या अंतर्गत कोणत्या रासायनिक अभिक्रिया घडून येतात त्याच्याविषयी माहिती घेतील. त्या रासायनिक अभिक्रियांच्यामध्ये काय फरक आहे ते समजावून घेतील. तशाच प्रकारचा अवयव जर का निकामी झाला, तो अवयव जर निकामी झाला तर इतर पर्याय काय करता येतील त्याच्याविषयी विचार जो आहे तो विचार या उपक्रमामध्ये वरच्या वर्गातील विद्यार्थी मांडतील. चांगल्या सवयींची यादी आणि अंगीकार. घरामध्ये, शाळेमध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी आहेत त्या आपल्या त्यांची यादी करणं आणि स्वतः त्या सवयी अंमलात आणणं हा एक छान उपक्रम आहे. पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी करणं. प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग चित्रासह वेगळे प्राणी, त्यांचे अवयव, त्यांचे उपयोग तुम्हाला मांडता येतील. ज्ञानेंद्रिय, चित्र किंवा त्यांचं कार्य मांडता येईल. वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य. कोणत्या कोणत्या वनस्पती आपल्या परिसरामध्ये आढळतात. आपण विद्यार्थी मित्रो आपल्या या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ना त्यांचं तरी बारकाईने निरीक्षण केलंय का? अगदी लहान आकाराच्या वनस्पतीपासून अगदी मोठ्या आकाराच्या वनस्पतींच्या पर्यंत आपल्या परिसरामध्ये किती प्रकारच्या वनस्पती आहेत या वनस्पतींची माहिती घेतली आणि त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर गेला तरी सुद्धा खूप छान उपक्रम होईल. त्यानंतर बियांचा संग्रह करणं, त्यांचे निरीक्षण करणं, बियांची रचना मी का म्हणतोय पहा. बियांना आवरण आहे का, बिया कुठे येतात, त्यांचा आकार कशा प्रकारचा आहे, बिया वेस्टर्न आहे बियांना पण त्यांचं वेस्टर्न कशा प्रकारचं आहे, कठीण आहे की मऊ आहे, बियांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा बिया जातात त्याच्याविषयी सुद्धा छान उपक्रम तुमचा होऊ शकेल. परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग. उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग. मातीचे प्रकार व नमुने यांचा संग्रह. घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्वच्छतेच्या सवयी आपण लावल्या पाहिजेत, कोणत्या वस्तू कुठं ठेवल्या पाहिजेत, शाळेमध्ये कोणत्या वस्तू कुठं असल्या पाहिजेत, रचना कुठं असली पाहिजे, कशा प्रकारची स्वच्छता शाळेमध्ये आपल्याला ठेवता येईल, प्रत्येकाची जबाबदारी यामध्ये काय काय आहे, या सगळ्यांची यादी तुम्हाला करता येईल आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना काय काय अडचणी येतात त्याच्या विषयी सुद्धा तुम्हाला उपक्रम मांडता येतील. शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा. पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची माहिती तुम्हाला करता येईल. पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते, अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते ते तुम्हाला मांडता येईल. स्वतः एखाद्या ऊर्जा स्रोताला जाऊन भेट देणं आणि तिथली माहिती घेणं. आपल्या आजूबाजूला जर काही एखादं ऊर्जा निर्मिती केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाणं, तिथं भेट घेणं. एखादा पवन ऊर्जा प्रकल्प तुमच्या घराच्या आजूबाजूला गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये असेल, स्वतः तिथं भेट देणं, त्याचं कार्य समजावून घेणं. एखादा सौर ऊर्जेचा पॅनल एखाद्या घरावर किंवा अन्य ठिकाणी बसवलेला असेल, प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देणं आणि त्याचं कार्यपद्धती समजावून घेणं हा सुद्धा उपक्रम होईल. शास्त्रज्ञांची नावं व लावलेले शोध यांचा तक्ता. तर यामध्ये सुद्धा खालच्या इयत्तेमध्ये असणारे विद्यार्थी काय करतील, फक्त शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांचे फोटो जमा करतील. त्यानंतर जसजसे वर्ग बदलेल त्याच्यानुसार काम जे आहे ते बदलेल, उपक्रम बदलेल. वरच्या वर्गामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या शास्त्रज्ञांनी कोणत्या संकल्पनेविषयी शोध लावलेला आहे, त्या संकल्पनेमध्ये काय उपयोग मांडलेला आहे, त्या संकल्पनेचा किंवा त्या नियमाचा किंवा त्या तत्वाचा दैनंदिन जीवनामध्ये कुठं उपयोग होतो, दैनंदिन जीवनामध्ये या तत्वांचा उपयोग असणारी उदाहरणं तुम्हाला त्याद्वारे मांडता येतील. असे अनेक उपयोग किंवा अनेक उपक्रम जे आहे ते तुम्हाला करता येतील. पुढचा उपक्रम पाहू. 20 अन्न पदार्थांची यादी करा, त्यांची चव व अवस्था नोंदवा. आपण जे दररोज अन्न पदार्थ घेतो त्यांची यादी करा, त्यांच्याविषयी माहिती, त्यांचे स्रोत किंवा त्यांच्याविषयी सविस्तर शिजवण्यासाठी लागणारा कालावधी किंवा त्यांचा आढळ किती प्रमाणात, त्यांची चव, या सगळ्याविषयी तुम्हाला उपक्रम करता येईल. पदार्थाची स्थायू, द्रव, वायू गटात विभागणी करणं छोट्या गटासाठी छान उपक्रम आहे. गावातील पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करणं. पाणी पुरवठा गावामध्ये केला जातो तो कशा प्रकारे केला जातो, कशा प्रकारची शुद्धता त्या ठिकाणी आहे,
पाण्याचा स्रोत कोणता आहे, किती प्रमाणामध्ये पाणी लागतं, त्या सगळ्याची माहिती तुम्हाला करून घेता येईल. पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्र जमवा. यामध्ये काय फरक आहे दोन्ही प्राण्यांच्या मध्ये, या प्राण्यांचे चित्र जमा करणं, त्यांच्या शरीर रचनेमध्ये काय काय फरक आपल्याला दिसून येतो, आपल्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, त्यांचं वर्गीकरण तुम्हाला करता येईल. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, भूप्रदूषण यांच्याविषयी माहिती तुम्हाला जमा करता येईल. आणि हे प्रदूषण कसं होतं, हे प्रदूषण कमी करण्यासाठी काही छोटासा एखादा तुम्हाला उपक्रम मांडता येतोय का, आणि त्या उपक्रमाची अंमलबजावणी करताना काय काय अडचणी येतात, तो सुद्धा भाग तुमचा होऊ शकेल. छोटासाच भाग घेतला, आपल्या परिसरामध्ये असणारा घनकचरा आहे, घनकचरा व्यवस्थापन करताना काय काय अडचणी आल्या, आणि तो उपक्रम राबवताना प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काय अडचण आली, कुणी मदत केली, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना काय काय समाजाची भूमिका काय काय असते, समाज सपोर्ट करतोय की नाही, याच्याविषयी तुम्हाला उपक्रम करता येईल. शेतीच्या अवजारांची माहिती व उपयोग त्यांची माहिती संकलित करा. शेतीच्या संबंधात पूर्वीच्या काळी कोणत्या प्रकारचे अवजार वापरत होतो आपण, आता कोणत्या प्रकारचे अवजार वापरतो, शेतीमध्ये काय काय बदल झालेले आहे, मग बियाण्यांच्या मध्ये काय काय बदल झालेला आहे, बियाणं जे आपण वापरतो त्याच्यामध्ये काय बदल झालाय, त्यानंतर खतं जी आहेत, खतांच्या वापरामध्ये काय बदल झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आपण वापरतो, औषधं वापरण्यामध्ये काय बदल झालेला आहे, सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याच्याविषयी अभ्यास तुम्हाला करता येईल. शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा प्रकारच्या बदललेल्या आहेत, वेगवेगळी अवजारं पूर्वी कोणती वापरली जायची, आता कोणती अवजारं वापरली जातात, ती छोटी छोटी अवजारांचं मॉडेल तुम्हाला तयार करता येते का, आणि त्या अवजारांचं शास्त्रीय तत्व किंवा त्या अवजारांचं कार्य कशा प्रकारे चालतं, वरच्या वर्गातील मुलं असतील तर त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं, त्यांच्यामध्ये काय बदल केलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करते, याविषयी उपक्रम जो आहे तो तुमचा होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे विज्ञानामध्ये उपक्रम हजारो करण्यासारखे आहेत. त्यातले काही उपक्रम आपण पाहिले. इतिहास व नागरिक शास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम आपल्याला करता येतील, यामध्ये दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्र जमा करणं, कोणत्या कोणत्या प्रकारची दळणवळणाची साधनं आपण वापरतो त्यांच्याविषयी खूप छान उपक्रम आहेत. पहा, आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या मोटरसायकलची संख्या काढणं, 4 व्हीलरची संख्या काढणं किंवा बस गाड्यांची संख्या काढणं, दोन्हींच्या वापरामध्ये असणारा फरक सांगणं, उपयोगात असणारी जेवढी काही साधनं आहेत त्यांच्यातला फायदेशीर असणारी साधनं सांगणं, याच्याविषयी सुद्धा खूप छान उपक्रम होऊ शकणार आहे. त्यांची कॉस्टिंग, त्यांची किंमत किती आहे त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला उपक्रम करता येईल. ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणं, मग ग्रामपंचायत असेल, तलाठी कार्यालय असेल किंवा एखादं पोलीस स्टेशन असेल तर अशा ठिकाणी भेट देणं आणि तिथल्या कारभाराची माहिती करून घेणं, संतांची चित्र व माहिती ही जमा करणं, शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह करणं, शिवरायांच्या बालपणातील वेगवेगळ्या घटना ज्या आहेत, लहान मुलं जी आहेत ती वेगळ्या प्रकारच्या घटना मांडतील, वरची येत असेल तर ती वेगळ्या प्रकारच्या घटना मांडतील, त्यावरची मुलं असतील तर ती वेगळ्या प्रकारच्या घटना मांडतील, त्याच्यामध्ये असणाऱ्या काय काय गोष्टी उद्बोधक आहेत त्या कथांच्या मधून ते मांडतील. रणनीती कशा प्रकारची होती, शिवरायांची वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया किंवा त्यामध्ये मांडलेले जे विचार आहेत किंवा काय काय रणनीती त्यावेळेस शिवरायांनी मांडली त्याच्याविषयी उपक्रम करण्यासारखा आहे. विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह करणं, अश्म युगातील हत्यारांची यादी करा, चित्र मिळवा, पूर्वीच्या काळी कशा प्रकारची हत्यारं वापरली जायची, आता कशा प्रकारची हत्यारं वापरली जातात, शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती मांडणं, प्रगत शेती कशा प्रकारची आहे, नॅनो टेक्नॉलॉजी कशा प्रकारची शेतीमध्ये आलेली आहे, जैव तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारचा होत आलेला आहे, याविषयी तुम्ही उपक्रम करू शकता. जहाजांची चित्र जमवा, जहाजांचे वेगवेगळ्या प्रकारची जहाजं कशी वापरली जातात, त्यांचा व्यावहारिक उपयोग कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या कामासाठी वापरलेली जहाजं कोणती कोणती आहेत, त्यांच्या रचनेमध्ये काय काय फरक आहे, असा उपक्रम तुम्हाला करता येईल. त्यामध्ये पुढचा विषय जर पाहिला आपण, गड किल्ले यांची चित्रे जमवा, माहिती संकलित करा. त्या संबंधी मी या अगोदरच सांगितलं, इयत्तानुसार या उपक्रमाची कार्यपद्धती बदलेल. त्यामध्ये गड किल्ले लहान वर्गातील मुलं फक्त चित्र जमा करतील किंवा
त्यांच्याविषयी नाव वगैरे लिहितील. त्यापेक्षा वरच्या वर्गातील मुलं असतील तर ती या गड किल्ल्यांच्या विषयी सविस्तर माहिती लिहितील की त्या सविस्तर गड किल्ला तो कधी बांधला गेला किंवा काय त्याच्यावर काय काय लढाया वगैरे कशा झाल्या, काय झालं, सविस्तर त्यामध्ये मांडते. आणि त्यावरच्या वर्गातील विद्यार्थी असतील तर त्या किल्ल्याची रचनेचे विषयी ते सविस्तर जातील. रचना कशा प्रकारची आहे, दगड कोणत्या प्रकारचा वापरलेला आहे आणि वेगळ्या दरवाजे कशा प्रकारचे आहेत, या सगळ्या रचनेविषयी वरच्या वर्गातले विद्यार्थी जे आहेत ते उपक्रम करू शकतात. देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्य यांची यादी करा. खूप छान आहे पहा सुद्धा एक उपक्रम. आपल्या विविध राज्यांच्या मध्ये कोणत्या कोणत्या भाषा बोलल्या जातात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे. अगदी हिंदीचा विषय आपण घेतला किंवा हिंदी भाषा जर आपण घेतली तर राजस्थानमध्ये हिंदी वेगळ्या प्रकारे बोलली जाते, बिहारमध्ये हिंदी वेगळी बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये हिंदी वेगळी बोलली जाते किंवा उत्तर प्रदेशामध्ये असणारी हिंदी वेगळी बोलली जाते आणि प्रमाण भाषा जी आहे हिंदी ती वेगळी आहे. म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात आणि त्यांची बोलीभाषा कशा प्रकारची आहे याच्याविषयी सुद्धा उपक्रम तुम्हाला करता येईल. त्या संबंधित तुमच्या परिसरामध्ये एखाद्या दुसऱ्या राज्यातील व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेऊ शकता आणि तुमच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल तुम्हाला दिसून येतो, कोणते शब्द नवीन त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळतात, याविषयी सुद्धा छान उपक्रम होऊ शकेल. हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. प्रत्येक व्यक्तीचा हक्क कोणता आहे, कर्तव्य कोणती आहेत, जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याविषयी तक्ता करा आणि इतर मुलांना सुद्धा त्याद्वारे माहिती द्या. समाज सुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा. आता विद्यार्थी मित्र, पुढचा एक खूप छान उपक्रम होऊ शकतो पहा. इतिहास म्हटले की आपण फक्त की गड किल्ले किंवा क्रांतिकारक यांच्याच विषयी आपण माहिती घ्यायची असं नाही. आता पहा ना, पुढचा मी विषय इथे एक लिहिलाय, आपल्या घराची वंशावळ जाणून घेणे. आपल्या घराचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? आपली आजी आजोबा पणजोबा पणजी यांची नावं आपल्याला माहिती आहेत का? ती माहिती करून घ्या. आपल्या घरातील पूर्वजांचे पेहराव जाणून घ्या. आपल्या घरामध्ये असणारे जे पूर्वज होते यांचा पेहराव कशा प्रकारचा, ते कशा प्रकारचे कपडे घालत होते, त्यांच्या शरीराची रचना कशा प्रकारची होती, ती शारीरिक श्रम करण्याची पद्धती कशी होती, शारीरिक श्रम ते किती प्रमाणात करत होते. म्हणजे पूर्वीची काही माणसं सांगतात पहा, मी तर असं ऐकले की आमच्या नात्यामध्ये असणारी एक म्हातारी अशी होती की ती एक 100 किलोचं पोतं 2 हातामध्ये सहज उचलायची. म्हणजे स्त्री असून सुद्धा ती पोतं एक उचलत होती. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, एवढी शरीर यष्टी स्त्रियांची सुद्धा बलदंड होती. मग आपल्या अशा प्रकारच्या पूर्वजांचा इतिहास आपण जाणून घ्या की कशा प्रकारे त्यांचा पेहराव होता, शरीरयष्टी कशा प्रकारची होते, त्यांचा आहार कशा प्रकारचा होता, त्यांचं वागणं कशा प्रकारचं होतं, त्यांचं बोलणं कशा प्रकारचं होतं, इतरांच्या बरोबर आदरभाव कशा प्रकारचा होता, याविषयी तुम्ही माहिती करून घ्या. तो इतिहास सुद्धा खूप छान तुमचा तो उपक्रम इतिहासामधला होऊ शकतो. आपल्या गावचा इतिहास जाणून घ्या. आपल्या गावाची पार्श्वभूमी समजावून घ्या. आपल्या गावाला नाव का पडलं तर त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर जा. आणि गावामध्ये नदी, या अगोदर नदी कोणत्या बाजूला होती, तो प्रवाह कोणत्या बाजूला होता, पाणी कुठून कुठं वाहत होतं आणि डोंगर किती होते, डोंगराची उंची किती होते, ते सगळी माहिती जी आहे तुम्ही यामध्ये करू शकता. आपल्या पूर्वजांचा आहार माहीत करून घेणं आताच आपण पाहिलं. त्यानंतर पुढचा जो विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये आपल्या परिसरातील विविध भूरूपांची माहिती घेणं. मग आपल्या परिसरामध्ये असणारी जमीन, खडक किंवा डोंगर, दर्या यांची माहिती घेणं, खडकाचे प्रकार, मातीचे प्रकार सगळे तुम्हाला माहिती करून घेता येतील. त्यांची तुलना तुम्हाला करता येईल, त्यांचे नमुने गोळा करता येतील आणि त्याच्याविषयी अधिक माहिती मिळून इतर मुलांना ती सांगता येईल. ऋतू, महिने व पिके यांचा तक्ता करणं. ऋतुमानानुसार कोणती पिकं घेतली जातात, काय बदल केलेले आहेत, जर याविषयी पर्जन्यमान जे आहे, पर्जन्यमानाच्या नोंदी तुम्हाला करता येतील. पाऊस कसा मोजला जातो,
पाऊस किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्याची नोंद कशी केली जाते. पर्जन्यमापक कशा प्रकारची रचना आहे. पर्जन्यमापक एखादं सोप्या साधनांचा उपयोग करून तुम्हाला घरच्या घरी तयार करता येईल का. असाही उपक्रम छान होऊ शकेल. पहा, एखाद्या परिसराला भेट देणं, नदी, कारखाना किंवा एखादा तलाव किंवा एखादा कारखाना, आपल्या घराच्या आजूबाजूला असणारा एखादा डोंगर, या ठिकाणी भेट देणं, तिथं असणाऱ्या परिसराची माहिती घेणं, हा सुद्धा एक उपक्रम होऊ शकेल. गावातील पाणी पुरवठा योजनेची माहिती घेणं, परिसरातील पिके व त्यांचा हंगाम, आपल्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, त्यांचा हंगाम कोणता आहे तो माहीत करून घ्या. शेतीस भेट देणं किंवा कामाचे निरीक्षण करणं, शेतीमध्ये कोणती कोणती कामं केली जातात, शेतीची मशागत करताना काय काय केलं जातं, त्या प्रक्रियेला काय म्हणतात. बरेचशा विद्यार्थ्यांना शेतीमध्ये काय काय प्रक्रिया केली जाते, त्या क्रियेला काय म्हणतात हेच सांगता येत नाही. आपल्या परिसरामध्ये आढळणारे खनिज, खडक यांच्याविषयी माहिती करून घ्या. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्र, आपण बारकाईने निरीक्षण करत नाही. आपल्या घराच्या आजूबाजूलाच कितीतरी निरीक्षण करण्यासारख्या गोष्टी असतात. आपल्या घराच्या बाजूला कोणते कोणते लहान लहान कीटक आढळतात, या कीटकांची नावं, त्यांचे फोटो काढून घ्या. मोबाईल सहज आता उपलब्ध आहे. वेगवेगळे कीटक तुम्हाला आढळतात, त्यांची शरीराची रचना कशा प्रकारची आहे, पावसाळ्यामध्ये कोणते कीटक आढळतात, हिवाळ्यामध्ये कोणते कीटक आढळतात, उन्हाळ्यामध्ये कोणते कीटक आढळतात, त्यांच्या शरीर रचनेमध्ये काय फरक दिसून येतो. तुमच्या सहज लक्षात येईल. काही कीटक फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला दिसतात, काही कीटक फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला दिसतात, हे की नाही. तर त्यांचा जो फरक आहे तो सुद्धा तुम्हाला मांडता येईल. त्यानंतर याच विषयामध्ये असणारे पुढचे विषय आपण पाहू. विविध धान्यांचे नमुने जमव. यामध्ये वेगवेगळं धान्य, कडधान्य कोणती किंवा तृणधान्य कोणती, यांचे नमुने जमा करणं आणि त्यांचा संग्रह करणं. निव्वळ आपण जे वापरतो तेच धान्याचे नमुने गोळा करणं असं नाही. वेगळं गवत, त्यांच्या बिया, त्या गवतांच्या बियांच्या मध्ये असणारा फरक, हे सुद्धा तुम्हाला जमा करता येईल. परिसरातील प्रदूषणाची कारणे आणि यादी करणं. गावच्या बाजाराला भेट द्या, वस्तूंची यादी करा. एखादा भाजी बाजार असेल किंवा इतर वस्तूंचा बाजार असेल, त्या ठिकाणी जा. तिथं कोणत्या कोणत्या वस्तू आपल्या परिसरामध्ये मिळतात त्यांची यादी करून घ्या. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तर त्यावेळेस ती यादी आपण लगेच पाहू आणि या ठिकाणी ही वस्तू मिळते, आपल्याला लगेच त्याचा उपयोग होईल. विविध देशांचे नकाशे संग्रहित करा. वेगवेगळ्या देशांचा नकाशा कोणत्या प्रकारचा आहे आणि कोणतं वेगळं पण त्यामध्ये आहे ते त्याद्वारे जाणून घ्या. परिसरातील घरांची रचना अभ्यासा. आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारची घरं आहेत, त्यांची रचना कशा प्रकारची आहे, अशाच प्रकारची रचना आणखी कुठं आहे का, कोकणामध्ये कशा प्रकारची रचना आहे, आसाममध्ये घरांची रचना कशा प्रकारची आहे. पातळी जशी बदलत जाईल ना, त्यानुसार उपक्रम जे आहे ते पुढे वाढत जातील किंवा बदल जो आहे तो होत जाईल. अशाच प्रकारची रचना का केली जाते, काय त्याच्या पाठीमागं कारण मीमांसा आहे, हे सगळं तुम्हाला उपक्रमामध्ये मांडता येईल. गावची रचना गुगल मॅपचा वापर करून पाहणं किती छान आहे. पहा, आपण मोबाईल वापरतो की विविध संप्रेषणाची साधनं वापरतो, प्रगत तंत्रज्ञान वापरतो, पण आपल्या गावचा नकाशा आपण पाहिलाय का, आपल्या घराचा नकाशा आपण पाहिलाय का, गुगल मॅपचा वापर त्यासाठी केलाय का, वरून उपग्रहानं घेतलेला जो फोटो आहे त्याची आपण तुलना केली आहे का. मग असा गुगल मॅपचा सुद्धा खूप छान उपक्रम तुमचा होऊ शकेल. गुगल मॅपचा उपयोग करायचा, आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा नकाशा मिळवणं आणि त्याच्यानुसार घरांची रचना कशा प्रकारची आहे, माझं घर गुगल मॅपमध्ये कसं दिसतं, एखादा किल्ला पाहायचा तो गुगल मॅपमध्ये कसा दिसतो, या सगळ्यांची तुलना तुम्हाला करता येईल आणि त्याद्वारे रचना तुम्हाला अभ्यासता येईल. गावातील पाण्याचे प्रवाह कसे आहेत, पाणी कुठून कुठं वाहतो, ओढे किती आहेत, नाले किती आहेत आणि नद्या किती आहेत, नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे, कुठून कुठं आहे, त्याविषयी तुम्हाला नोंद करता येईल. गावचे सरासरी तापमान, वाऱ्याची दिशा माहीत करून घेणं. आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये असणाऱ्या परिसराचं तापमान किती आहे, मग दिवसा किती आहे, रात्रीचं किती आहे, सरासरी तापमान आपल्याला काढता येतं का, कमाल तापमान आणि किमान तापमान आपल्याला ठरवता येतं का, वारं आपल्या परिसरामध्ये कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतं हे आपण कधी माहीत करून घेतलंय का, ऋतुमानानुसार वाऱ्याची दिशा बदलते का, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वारं वाहतं, त्याचा वाऱ्याचा वेग आपल्याला मोजता येतोय का,
मोजण्यासाठी काही वेगळं छोटंसं उपकरण आपल्याला तयार करता येईल का, ह्यासारखे विषय विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकतो. हजारो विषय आहेत. या आपल्या अभ्यासाच्या 6 विषयांच्या मध्ये हजारो विषय तुम्हाला घेता येतील आणि त्याद्वारे तुम्हाला उपक्रम हे करता येतील. यानंतर विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये कोणते कोणते उपक्रम पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करू. यामध्ये न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित दैनंदिन जीवनातील विविध उपकरणे व साधनांची माहिती मिळवा. न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत ते तुम्ही वर्गामध्ये अभ्यासता, त्याचा उपयोग दैनंदिन व्यवहारामध्ये कुठं कुठं केलेला आहे, कोणती कोणती साधनं या नियमावर आधारित चालतात त्यांच्याविषयी माहिती मिळवा आणि तो उपक्रम तुम्ही करू शकता. तुमच्या सभोवती आढळणारी ऊर्जा रूपांतरणाची विविध उदाहरणं अभ्यासा व त्याबाबत वर्गात चर्चा करा. आता पहा, आपल्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आपण वापरतो, कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेमध्ये रूपांतर यामध्ये होतं त्याविषयी तुम्हाला मांडता येईल. कोणती कोणती साधनं त्यासाठी वापरली जातात ते तुम्हाला मांडता येईल आणि वर्गामध्ये त्याची चर्चा करता येईल. आणखी एक पुढे एक खूप छान उपक्रम आहे पहा, घरातील विद्युत जोडणी तसेच इतर महत्वाच्या बाबी तारतंत्रीकडून काळजीपूर्वक जाणून घ्या व इतरांना सांगा. तारतंत्री म्हणजे वायरमन शब्द आपल्याला जास्त परिचित आहे. आपल्या घरामध्ये या वायरमननं कशा प्रकारची जोडणी केलेली आहे, विद्युत जोडणी केलेली आहे ती बारकाईने जाणून घ्या. वायरची जोडणी आपण जी उपकरणं जोडतो ती कशा प्रकारे जोडली जातात ती माहीत करून घ्या आणि इतरांना ती जी माहिती आहे ती सांगा. अगदी छोटीशी 2 पिन असेल 3 पिन असेल या दोन्हींच्या मध्ये काय फरक आहे, मग त्यासाठी अशीच जोडणी का करतात, अगदी चिकित्सकपणे सगळी माहिती जी आहे ती तुम्ही करून घ्या आणि हा सुद्धा खूप छान उपक्रम त्यामध्ये होईल. पुष्टे, लहान चुंबक, चकत्या, एरलडाईट यांचा वापर करून विविध मूलकांच्या प्रतिकृती बनवा, त्यांच्यापासून विविध संयुगांचे रेणू बनवा. खूप छान उपक्रम आहे पहा हा सुद्धा. विविध पुष्ट्यांचा वापर करायचा आणि विविध चुंबकाचा वापर करायचा. एका पुष्ट्याचा एक छोटा छोटा तुकडा तयार करून चौकोनी किंवा गोलाकार करा, त्याच्यावर विविध मूलकं जी आहेत ती लिहा आणि धनमूलक ऋणमूलक लिहा आणि त्यांच्या पाठीमागे चुंबक चिटकवा आणि धनमूलक एका बाजूला ऋणमूलक एका बाजूला चिटकवा आणि त्याच्याद्वारे तुम्हाला रेणूसूत्र तयार करता येईल आणि त्याच्याद्वारे खेळ सुद्धा होईल. वर्गामध्ये हे सगळे तुम्ही केलेले स्टिकर जे आहे ते घेऊन या. वेगवेगळे रासायनिक रेणूसूत्र जे आहे ते तुम्हाला तयार करता येते. तर अशा प्रकारचा हा उपक्रम होऊ शकेल. विद्युत विलेपन, त्यालाच आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतो. या इलेक्ट्रोप्लेटिंगचा दैनंदिन जीवनामध्ये काय काय उपयोग केला जातो त्याविषयी अधिक माहिती मिळवता येईल. मग इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की उदाहरणार्थ तुमच्या बेंटेक्स आहे पहा, बेंटेक्सचे दागिने मुली किंवा स्त्रिया वापरतात. मग यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं. मग हे इलेक्ट्रोप्लेटिंगचा उपयोग कशा प्रकारे केलेला आहे, कुठं कुठं वापर केला जातो, मग हे समजावून घ्या. पुढचा उपक्रम आहे पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचा काही थेंब टाका, त्याचा सामू मोजा, पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीव काय परिणाम होतो ते लिहा. आता पहा, पावसाचे दिवस असताना पाऊस आपण कधी मोजलाय का? एखाद्या वेळी पावसाचं पाणी जमा करून त्याच्याविषयी काय माहिती मिळवली का? त्याचा सामू किती आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, हे विषारी घटक त्यामध्ये मिसळलेले आहेत का? मग आम्लपर्जन्य म्हणजे काय त्याच्याविषयी सविस्तर तुम्हाला जाता येईल आणि अशा प्रकारचं आम्लपर्जन्य आपल्या परिसरात होतंय का याविषयी तुम्हाला माहिती मिळवता येईल. वनस्पती वर्गीकरणासंदर्भात इंटरनेटवरून अधिक माहिती मिळवा व 5 ते 10 मिनिटाचे भाषण तयार करून प्रार्थनेवेळी सर्वांना ऐकवा. वनस्पतीचं वर्गीकरण करताना वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण कसं केलं जातं याविषयी माहिती मिळवा आणि इतर मुलांना त्याची माहिती द्या. एक बीजपत्री व द्विबीजपत्री प्रकारच्या बियांचा संग्रह करून वर्गात भिंतीवर लावा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा या प्रकारच्या प्रत्येकी 5 वनस्पतींचे फोटो मिळवा व माहिती लिहा. आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या वनस्पतींचा संग्रह करा, त्यांचं वर्गीकरण करा, कोणत्या गटामध्ये ही वनस्पती जाईल आणि वर्गीकरण करताना तुम्ही काय क्रायटेरिया वापरला, कोणता गुणधर्म विचारात घेतला याच्याविषयी नोंद करा आणि तो जो उपक्रम जो आहे तो सुद्धा छान होईल पहा तुमचा. कोणत्याही एका नैसर्गिक चक्रावर आधारित प्रतिकृती तयार करून त्याचे विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण करा. मग आपण
वेगवेगळे नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र तुम्ही शिकला. त्याच्याविषयी एक प्रतिकृती तयार करा, पुष्ट्याचा वगैरे वापर करा, विविध साधनं वापरा आणि ती प्रतिकृती घेऊन त्याचं सादरीकरण विज्ञान प्रदर्शनात करा किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या पुढं ते सादरीकरण तुम्ही करू शकता. परिसंस्थेचे संतुलन यावर परिच्छेद लिहा. परिसंस्थेमध्ये कोणते कोणते घटक येतात, जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते, त्याच्याविषयी काय काय जैविक घटकावर अजैविक घटकावर एकमेकांचा कसा संबंध आहे, काय काय परिणाम होतो, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देता येईल. जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा. आता जेनेरिक औषधं काही दिवसापासून आपण पाहतोय की सुरू झालेली आहे. जेनेरिक औषध म्हणजे काय हे समजावून घ्या अगोदर. कोणताही रोग बरा होण्यासाठी ठराविक प्रकारची औषधं जी आहेत ती वापरली जातात. त्या औषधांच्या मध्ये असणारे जे मूळ घटक आहेत ते मूळ घटक सारखेच असतात. मग हे मूळ घटक असणारी औषधं बनवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मग त्या कंपन्यांच्या ग्रेडिंगनुसार त्याच्या ज्या औषधाच्या गोळ्या किंवा औषधी ज्या आहेत त्यांची किंमत बदलत असते. जेनेरिक औषधांच्या मध्ये काय होतं, तशा प्रकारचं ब्रँडिंग वगैरे त्याला काय असत आहे, पण मूळ रोग बरा करणारे जे घटक आहेत ते मात्र त्या औषधामध्ये असतात. मग अशा प्रकारची जी औषधं आहेत ही औषधं जेनेरिक औषधं म्हणून आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मग जेनेरिक मेडिकल स्टोअर जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत. त्यानुसार तुम्ही ही अशी औषधं जी आहेत ते विकत घेऊ शकता. त्याच्याविषयी माहिती मिळवा, इतर मुलांना त्याची माहिती द्या. नजीकच्या रुग्णालयाला भेट द्या व तेथील कचरा व्यवस्थापन कशी केले जाते या बाबतीत माहिती घ्या. एखाद्या हॉस्पिटलला भेट द्या, तिथं घनकचरा कुठं टाकला जातो, किती घनकचरा बाहेर पडतो त्याच्याविषयी सविस्तर अभ्यास करा. आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खत प्रकल्प निर्माण करा. गांडूळ खताचे महत्व काय आणि अशा प्रकारचा गांडूळ खत प्रकल्प आपल्या शाळेच्या परिसरामध्ये करणं शक्य आहे का, मग गांडुळाला शेतकऱ्याचे मित्र का म्हणतात याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला करता येईल आणि तो प्रकल्प तुम्हाला करता येईल. इस्रो या संस्थेसंदर्भात माहिती संप्रेषण साधनांच्या आधारे शिक्षकांच्या मदतीने माहिती पट तयार करा. इस्रो संस्थेची माहिती मिळवा आणि खूप मनोरंजक माहिती आहे पहा. त्याद्वारे अधिक सविस्तर आणि संशोधनाची संधी या इस्रोमध्ये भविष्य काळामध्ये तुम्हाला आहे. त्यामुळं त्या संस्थेविषयी अधिक माहिती मिळवा आणि इतर मुलांना त्याची माहिती द्या. त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप छान तयार करता येईल. त्यानंतर पुढचे काही विषय आपण पाहू. चारूदर्शक, त्यालाच कॅडेलोस्कोप म्हणतात किंवा परिदर्शी आहे, टेलिस्कोप आहे, सूक्ष्मदर्शक छोटा आहे, साधा सूक्ष्मदर्शक यासारखी उपकरणं तुम्हाला तयार करता येतात का घरच्या घरी, त्यांचा उपयोग करता येतोय का ते पहा. जलतरंग या वाद्याबद्दल माहिती मिळवा व त्यातून वेगवेगळी स्वर निर्मिती कशी होते ते समजावून घ्या. जलतरंगांच्या द्वारे कशा प्रकारची ध्वनीची निर्मिती होते, आपल्या परिसरामध्ये कोणते कोणते वाद्य आपण वापरतो त्यांच्याद्वारे ध्वनी कसा निर्माण होतो ते समजावून घ्या. त्याच्या पाठीमाग हवेच्या द्वारे कसा ध्वनी निर्माण होतो किंवा आघाताद्वारे कशा प्रकारचा ध्वनी निर्माण होतो, कोणते कोणते साधनं त्याच्यावर चालतात, ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते, किती अंतरापर्यंत ध्वनी प्रसारित होतो याविषयी तुम्हाला उपक्रम छानपैकी करता येईल. बायोगॅस संयंत्राची प्रतिकृती तयार करून गॅस निर्मितीची प्रक्रिया वर्गात सादर करा. आपल्या परिसरामध्ये एखादा बायोगॅस संयंत्र एखाद्या शेतकऱ्याने बसवलेले असेल तर त्या बायोगॅस संयंत्राची रचना समक्ष जाऊन माहीत करून घ्या, त्याची आकृती काढा, त्या शेतकऱ्याची मुलाखत घ्या आणि त्या संबंधी माहिती वर्गामध्ये इतर मुलांना सांगा. पावडर कोटिंग, टेफ्लॉन कोटिंग करतात त्या ठिकाणांना भेट देऊन प्रक्रियेची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. टेफ्लॉन कोटिंग किंवा पावडर कोटिंग असेल, आपण पाहतो स्लायडिंग खिडक्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाहनं यांना वेगवेगळ्या प्रकारचं कोटिंग केलं जातं आणि टेफ्लॉन कोटिंग वगैरे केलं जातं. मग हे टेफ्लॉन कोटिंग म्हणजे काय, कसं केलं जातं याच्याविषयी माहिती मिळवा, काय फायदे आहेत त्याचे त्याविषयी माहिती मिळवा आणि इतर मुलांना सांगा. पृष्ठवंशी प्राण्यांचे मेंदू कसे विकसित होत गेले याबाबत अधिक माहिती मिळवून एक पोस्टर बनवा व वर्गात सादर करा. पृष्ठवंशी प्राण्यांची उत्क्रांती कशा प्रकारची झाली, अपृष्ठवंशी प्राणी कशा प्रकारचे निर्माण झाले, त्यांचा काय इतिहास आहे, याच्या अगोदर सुरुवातीपासून कोणते प्राणी होते, त्यानंतर कोणते प्राणी, त्यानंतर कोणते प्राणी, आजचा जो प्रगत प्राणी आपल्याला दिसतो तो कसा निर्माण झाला याच्याविषयी माहिती मिळवा आणि त्याचे पोस्टर तयार करा. मी कशी महत्वाची या विविध अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य गटागटाने वर्गात सादर करा. खूप छान आहे पहा विद्यार्थी मित्र. हा सुद्धा एका मुलाने एक पात्र घ्यायचं
आणि एका ग्रंथीचं रचना आणि कार्य समजावून घ्यायचं आणि प्रत्येकानं त्याच्याविषयी नाटक जे आहे एकत्रितपणे सादर करायचं, सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि मग माझं काम कसं महत्वाचं आहे, माझी रचना कशी प्रकारची आहे हे समजावून सांगायचं इतरांना. आणि म्हणून मी किती महत्वाचा आहे, मी ग्रंथी किती महत्वाची आहे हे दुसऱ्यांना पटवून द्यायचं. त्याच्यात वादविवाद सुद्धा होतात. खूप एका शाळेनं तर खूप छान तो उपक्रम केलेला होता. ही ग्रंथी म्हणायची की मी महत्वाची आहे, ती ग्रंथी म्हणायची अरे तू कशी काय महत्वाची, मी हे नाही केलं तर तू कसं काय राहशील, असा संवाद त्यांनी केलेला होता आणि छान ग्रंथींचं कार्य जे आहे ते त्यांनी पटवून दिलेलं होतं. तर अशा प्रकारचा सुद्धा उपक्रम तुम्हाला विद्यार्थी मित्र हो करता येईल. आता मानव प्राणी व इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा व बुद्धिमान आहे या वाक्याच्या सन्मानार्थ माहिती मिळवा व ती सादर करा. मानव हा इतर प्राण्यांच्या पेक्षा बुद्धिमान आहे असं आपण म्हणतो. कसा? मानवाने काय काय केलं, इतर प्राण्यांना काय काय करता आलेलं नाही आणि मानवानं कसं प्रभुत्व मिळवलेलं आहे त्याविषयी माहिती मिळवा. डीएनए रेणूची प्रतिकृती बनवून डीएनएचं कार्य स्पष्ट करा. तंबाखू सेवन व कर्करोग याबाबत करावयाचे प्रबोधन यावर एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करून त्याचे सादरीकरण करा. वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं ही समाजामध्ये कशी पसरलेली आहेत, त्याद्वारे कॅन्सर किंवा कर्करोग कशा प्रकारे होतो आणि उच्चभू सोसायटीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कोणत्या प्रकारची व्यसनं पसरलेली आहेत आणि तरुण पिढी त्याकडे कशा प्रकारे आकर्षित होते याविषयी सुद्धा तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करता येईल आणि ते इतर मुलांना सांगता येईल. फुलपाखरांच्या विविधतेविषयी मिळून तुमच्या शाळेत फुलपाखरू उद्यान तयार करायचे असेल तर काय करावे लागेल याची विस्तृत माहिती मिळवा. मग त्याविषयी फुलपाखरांच्या विविध जाती कोणत्या आहेत, त्यांची चित्र, लहान वर्ग असेल तर ते फक्त फुलपाखरांच्या विषयी चित्र किंवा त्यांचे प्रकार ते माहीत करून घेतील. त्या वरच्या वर्गामध्ये असणारी मुलं जे आहेत ते अधिक त्याच्या सविस्तर जातील, त्याच्या जाती किंवा वेगळे त्यांचे रंग, त्यांचं आयुर्मान या सगळ्याविषयी पातळीनुसार अभ्यास जो आहे तो बदलत जाईल. मधुमक्षिका पालन केंद्रास भेट देऊन माहिती मिळवा. भारतातील विविध वेधशाळांची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. विद्यार्थी मित्र हो, आपल्या परिसरामध्ये एखादी वेधशाळा आहे का? म्हणजे हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी संस्था आपल्या आजूबाजूला आहे का? अशा एखाद्या वेधशाळेमध्ये जाऊन त्या वेधशाळेचं कार्य समजावून घेणं गरजेचं आहे. मग पावसाचा अंदाज कशा प्रकारे व्यक्त केला जातो, हवामानाचा अंदाज कसा व्यक्त केला जातो, सरासरी तापमान कसं मोजलं जातं किंवा सांगितलं जातं, आर्द्रता कशी व्यक्त केली जाते याविषयी माहिती तुम्हाला करून घेता येईल. तर विद्यार्थी मित्र हो, 9वीच्या मुलांनी यापैकी एखादा विषय घेऊन तुम्ही विज्ञानाचा छानपैकी उपक्रम करू शकता. आता 10वीचा विचार केला आपण तर विज्ञान भाग 1 मध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम आहेत ते आपण पाहून घेऊ. तुमच्या 5 मित्रांची वजने घ्या, त्यांची चंद्रावरील आणि मंगळावरील वजने किती असतील ते शोधा. मग यावरून तुम्हाला चंद्रावर या मुलाचं वजन किती असेल, मंगळावर किती असेल, सूत्रामध्ये किमती टाकायच्यात आणि त्यानुसार त्यांची वजनं तुम्हाला काढायची. सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधा व तक्ता तयार करून वर्गात लावा. वेगवेगळे वायूंचे गुणधर्म तुम्ही अभ्यासा आणि त्याविषयी माहिती मिळवा. प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या स्थायू रूपातील विविध क्षारांची जलीय द्रावणे बनवा. या द्रावणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण मिसळून काय होते याचे निरीक्षण करा. या निरीक्षणावर आधारित दुहेरी विस्थापन अभिक्रियांचा तक्ता बनवा. मग दुहेरी विस्थापन अभिक्रिया किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत या कशा घडून येतात आणि त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. आपल्या घरामध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ आपण शिजवतो किंवा रासायनिक अभिक्रिया करतो. कोणत्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ती अभिक्रिया येईल किंवा ती क्रिया येईल हे आपण वर्गीकरण करणं हे सुद्धा गरजेचं आहे. रासायनिक अभिक्रियेचा प्रकार सांगणं हे सुद्धा गरजेचं आहे. पुढचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करणं. एखादं पवन ऊर्जा निर्मिती केंद्र तुम्हाला करता येतंय का? त्यानंतर एखादा सौर ऊर्जा गट तुम्हाला तयार करता येतोय का? त्याची रचना तुम्हाला अभ्यासता येते का? आपल्या परिसरामध्ये एखादा जलस्रोत असेल मोठा, तिथं काही अशा प्रकारची जलविद्युत निर्मिती करता येते का? त्याचा विचार तो केला पाहिजे. त्यानुसार तुम्हाला
माहिती मिळवता येईल आणि उपक्रम करता येईल. शिक्षकांच्या मदतीने गटात हुपच्या उपकरणाचे कार्य प्रारूप तयार करून त्या आधारे प्रायोगिक चाचणी घेऊन निष्कर्ष पडताळून पाहणे. हुपचं उपकरण तुम्ही वर्गामध्ये शिकला, तशाच प्रकारचं मॉडेल तयार करा आणि प्रत्यक्ष ते करून पहा, त्याची चाचणी पडताळून पहा की पाण्याचे असंगत आचरण कसं घडून येतं आणि प्रत्यक्ष तुम्ही पडताळणी केली तर तुम्हाला ते अधिक लक्षात राहील. त्यानंतर पुढचा उपक्रम आहे द्विनेत्रीची रचना व कार्य सादरीकरण करा. त्याबद्दल संगणकीय धातूंची भांडी किंवा त्याविषयी संगणकाचा उपयोग करून तुम्ही माहिती वर्गामध्ये सादर करू शकता. मग वेगवेगळ्या प्रकारचे दूरदर्शी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे दूरदर्शी किंवा सूक्ष्मदर्शक छोटे तयार केले तर वस्तू कशा दिसतात आणि त्याच्यामध्ये काय तुमच्या प्रतिमेमध्ये काय बदल दिसून येतो, अंतर बदललं तर काय फरक दिसून येतो, तर याच्याविषयी तुम्ही उपक्रम करू शकता. आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणती कोणती धातूची भांडी आपण वापरतो, या भांड्यावर भांड्याचं क्षरण कशा प्रकारे होतं, ती भांडी गंजतात कशी आणि हा गंज काढण्यासाठी त्यांना चकाकी आणण्यासाठी काय करता येईल, वेगळे काही प्रयोग करता येतील का, घरगुती कोणतं साहित्य वापरलं जातं, याच्याविषयी तुम्हाला उपक्रम करता येईल. दैनंदिन वापरातील विविध कार्बनी संयुगांचा विचार करून त्यांची माहिती घ्यायची आणि त्यांचा उपयोग इतर मुलांना सांगायचा. आपल्या घरामध्ये कोणते कार्बनी संयुग आपण वापरतो आणि त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो ते वर्गामध्ये तुम्ही इतर मुलांना सांगू शकता. सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेविषयी माहिती मिळवा. सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम कोणत्या कालखंडामध्ये झाली, किती दिवस ते या सुनीता विल्यम्स अंतराळात होत्या, त्याविषयी माहिती मिळवा. इतर मुलांना ती माहिती द्या. आणि खूप छान विषय आहे पुढचा पहा. अशी कल्पना करा की तुम्ही सुनीता विल्यम्स ची मुलाखत घेत आहात. तुम्ही मुलाखत घेताय सुनीता विल्यम्सची. तुम्ही त्यांना कोणते प्रश्न विचाराल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला सुनीता विल्यम्स कशी उत्तर देतील, काय उत्तर देतील, याची सुद्धा कल्पना करा. तर त्याविषयी सुद्धा छान उपक्रम हा होऊ शकेल. तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लेझरचे उपकरण व साबणाचे पाणी वापरून प्रकाशाचे अपवर्तन अभ्यासा. खूप घरगुती साहित्य वापरून तुम्ही पारदर्शक अशी एक पेटी तयार केली आणि त्यामध्ये साबणाचं पाणी वगैरे टाकलं आणि घरगुती लेझरचं उपकरण वापरलं. खालच्या बाजूला काच ठेवली किंवा वेगवेगळे वस्तू ठेवल्या, पारदर्शक वस्तू, तर त्यांच्याद्वारे प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं ते तुम्हाला घरगुती स्वरूपामध्ये अभ्यासता येईल. तर अशा प्रकारचे विज्ञान भाग 1चे इयत्ता 10वीला हे जे मी उपक्रम इथं सांगितलेले आहेत, हे जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, हेच उपक्रम केले पाहिजे असं नाही. तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी हे उपक्रम केले आहेत. यांनाच अनुसरून तुम्ही वेगळे उपक्रम केले तरी चालतील, परंतु आपल्या पुस्तकामध्ये जे घटक आहेत त्या घटकांना अनुसरून तुम्ही उपक्रम करणं गरजेचं आहे. विज्ञान भाग 2 मध्ये कशा प्रकारचे उपक्रम करता येतील ते आपण पाहू. विविध संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करून त्याद्वारे मानवी उत्क्रांतीचे सादरीकरण करा व वर्गात त्यावर गटचर्चा करा. मानवाची उत्क्रांती कशा प्रकारे झाली त्याविषयी इंटरनेटवर माहिती मिळवा आणि इतर मुलांना ती द्या. पुढचा एक खूप छान विषय आहे. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित पृथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक वाचा आणि त्यावरून मानवी उत्क्रांती विषयक मांडलेल्या विचारांची चर्चा करा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी जे हे पुस्तक लिहिले पृथ्वीवर माणूस उपराच, या पुस्तकाचं वाचन करा आणि मानवाची उत्क्रांती कशी झाली त्या पुस्तकामध्ये काय मांडले ते तुम्ही इतर मुलांना सांगा. इंटरनेटवरून माहिती मिळवून सूत्री विभाजनाच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या काचपट्ट्या तयार करा व त्या सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासा. मग सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन याविषयी काय करा, काचपट्ट्या तयार करा आणि त्याची जी निरीक्षणं आहेत ती तुमच्या उपक्रमामध्ये मांडून ठेवा. विविध आशियाई देशांच्या गेल्या दशकातील आणि सध्याच्या लोकसंख्येविषयी अधिकृत आकडेवारी मिळवून त्याचा आलेख तयार करा आणि त्याद्वारे लोकसंख्येतील बदलाबाबत तुमचे निष्कर्ष मांडा. लोकसंख्येमध्ये पूर्वीपासून प्रत्येक दशकामध्ये किती वाढ झालेली आहे, कसा बदल होत गेलेला आहे, कोणत्या देशाची कोणत्या खंडाची लोकसंख्या किती प्रमाणामध्ये काय प्रमाण आहे हे आपल्याला मांडता येते का. येतानुसार त्याचे काही निष्कर्ष, लोकसंख्या वाढीची कारणं किंवा काय
मग त्याचे दुष्परिणाम वगैरे हा सगळा भाग त्यामध्ये आपल्याला घेता येईल. येतानुसार तो सुद्धा उपक्रम छान होऊ शकेल. लिंग निदान चाचणी आणि लिंगभेद न करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने एक पथनाट्य तयार करून तुमच्या परिसरात सादर करा. आपण पाहतो समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जे आहे ते काही वर्षांच्या पासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळं हा सुद्धा खूप छान विषय आहे. तुमच्या परिसरामध्ये स्त्रिया किंवा पुरुष किंवा वयस्कर व्यक्ती यांच्या मुलाखती घेऊन स्त्री भ्रूण हत्या का केली जाते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कशा प्रकारचा भेद केला जातो त्याची कारणं आणि जी माहिती आहे ते तुम्ही गोळा करू शकता आणि त्याच्याविषयी काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून लिंगभेद न करण्याविषयी तुम्ही जनजागृती करू शकता. आणि त्यामध्ये मानवामध्ये लिंग निश्चिती कशी होते त्याच्याविषयी जनजागृती करू शकता आणि ती माहिती इतर परिसरातील व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढचे काही जे उपक्रम आहेत ते करण्यासारखे गंगा यमुना नदीच्या जल प्रदूषणाची कारणे व परिणाम यांची ओळख करणं, ती माहिती करून घेणं आणि हवा प्रदूषणाचे ताजमहालावर झालेले परिणाम यांची सुद्धा माहिती इतरांना करून देणं गरजेचं आहे. सौर कुकर, सौर बंब, सौर दिवा यांच्याविषयीची माहिती जमा करा. म्हणजे ही जी उपकरणं आहेत ही घरगुती तयार करता येतात का ते पहा. घरगुती पद्धतीनं सौर बंब तयार करता येतोय का पाणी तापवण्यासाठी तो करून पहा. आणि या उपकरणांचं महत्व पटवून त्या समाजाला आणि त्याच्याविषयी जर ही उपकरणं आपण वापरली किती ऊर्जेची बचत होते त्याविषयी माहिती तयार करा आणि इतरांना माहिती द्या. तुमच्या जवळच्या विद्युत निर्मिती केंद्राला भेट देऊन माहिती मिळवा. तुमच्या सभोवती कोणकोणते प्राणी आढळतात याचे प्रत्येक सप्ताहातील एक ठराविक दिवस असे 6 महिन्यापर्यंत निरीक्षण करून तारीखवार नोंदी करा. निरीक्षणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही केलेल्या नोंदीचे ऋतुमानानुसार विश्लेषण करा. नोंद केलेल्या प्राण्यांचे शिक्षकांच्या मदतीने शास्त्रीय वर्गीकरण करा. मग वेगवेगळे प्राणी कोणते ऋतुमानानुसार आपल्या परिसरात आढळतात त्यांची नोंद करा, त्यांची तारीख वार लिहून ठेवा आणि नंतर या प्राण्यांचं वर्गीकरण करा. वर्गीकरण करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घेतला, वर्गीकरण करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या याची सुद्धा नोंद करा. घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अंमलात आणण्याचे मार्ग शोधा. घरगुती स्वरूपामध्ये कचराच होऊ द्यायचा नाही, म्हणजे शून्य कचराच होऊ द्यायचा नाही. आणि जो काही कचरा झालेला आहे तो कसा आपल्याला त्याची विल्हेवाट योग्यरित्या करता येईल याविषयी विचार करा आणि तो जो उपक्रम आहे तो राबवा. मातीतील रासायनिक कीटकनाशके नष्ट करणारे सूक्ष्मजीव कोणते आहेत ते शोधा. मग आपण वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके वापरतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं वापरतो, त्यामुळं सूक्ष्म जीवांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याच्याविषयी उपक्रम करता येईल, माहिती त्या दृष्टीनं मिळवता येईल. रासायनिक कीटकनाशके का वापरू नयेत याबाबत अधिक माहिती मिळवा. रासायनिक कीटकनाशके वापरल्यामुळे काय होतं आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला तर काय होतं. त्यानंतर पुढचे उपक्रम आपण पाहू. तुमच्या परिसरातील सेंद्रिय खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती मिळवा. सेंद्रिय खताचं महत्व काय आहे, सेंद्रिय खत वापरलं तर पिकावर काय परिणाम होतो, रासायनिक खत वापरल्यानंतर काय परिणाम होतो त्याविषयी माहिती मिळवा आणि ही माहिती शेतकऱ्यांना पटवून द्या. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला याची माहिती करून देणं गरजेचं आहे. पुढचा विषय आहे अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृती साठी कोणते प्रयत्न कराल. तुमच्या परिसरामध्ये असणारा जो समाज आहे त्या समाजातील प्रत्येक घटकाला अवयवदानाविषयी माहिती करून द्या. अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय आणि अवयव प्रत्यारोपण जर आपण केलं तर एखाद्या रुग्णाचा जीव कसा वाचू शकतो
एखाद्या रुग्णाला नवीन दृष्टी कशी येऊ शकते याच्याविषयी तुम्ही माहिती सगळ्या लोकांना करून द्या, जेणेकरून ते काय करतील, पुढच्या काळामध्ये अवयव दान करतील. आता पुढचा एक खूप छान विषय आहे पहा, ग्रीन कॉरिडॉर विषयी माहिती मिळवा, वृत्त संकलन करा. आता ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय? आता ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी एक उदाहरण आपण पाहू. पहा, समजा असं समजूया की एका मुंबईमध्ये असणाऱ्या एका रुग्णाला हृदयाची गरज आहे. त्या व्यक्तीचं हृदय निकामी झालेलं आहे आणि कृत्रिम यंत्रावर त्या व्यक्तीचं कार्य जे आहे ते थोड्या दिवसासाठी चालू आहे. आता एखाद्या व्यक्तीचं हृदय किंवा एखादी व्यक्ती जी आहे चेन्नईमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये, तर ती ब्रेन डेड झालेला आहे, म्हणजे मेंदू निकामी झालेला आहे, हृदय चांगलं आहे. मग अशा व्यक्तीचं हृदय या मुंबईमध्ये असणाऱ्या रुग्णाला हे उपयोगात येऊ शकतं. मग हे हृदय टिकण्याची क्षमता सुद्धा ठरलेली आहे. ठराविक कालावधीमध्ये सुद्धाच हृदय चेन्नईवरून इकडं मुंबईला आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी कमी कालावधी लागण्यासाठी काय करावं लागतं, मधले जे मार्ग आहेत त्या मधल्या मार्गामध्ये रस्ता मोकळा करून ठेवावा लागतो. मग कोणते कोणते रस्ते आहेत? मग चेन्नईमध्ये असणारी ती व्यक्ती हॉस्पिटल तिथपासून तर एअरपोर्ट पर्यंत, तिथपर्यंत जो रस्ता आहे तो पूर्णतः इतर व्यक्तींसाठी वाहतुकीसाठी बंद केला जातो, रस्ता मोकळा केला जातो. त्यानंतर विमान चेन्नईवरून मुंबईमध्ये येईल, त्यासाठी वायुमार्ग जो आहे तो सुद्धा थोड्या कालावधीसाठी तो मोकळा केला जातो. विमान इथं मुंबईला आलं, विमानतळावरून पुन्हा मुंबईमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलपर्यंत जो मार्ग आहे वाहतुकीचा मार्ग तो मोकळा केला जातो आणि ते जे हृदय आहे गरजू व्यक्तीपर्यंत कमी कालावधीमध्ये पोहोचवलं जातो. ही जी सिस्टीम केली जाते, ही जी रचना केली जाते रस्ता मार्ग मोकळा करण्याची, याला म्हणायचं ग्रीन कॉरिडॉर. मग अशा प्रकारचं ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो या अगोदर किती वेळा केला गेला आणि अशा प्रकारची बातमी तुमच्या वाचण्यामध्ये जर आली असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या त्या संकलित करा आणि त्याचं वृत्त इतर मुलांना वाचून दाखवा. तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये सामाजिक आरोग्य निर्धारित करणारे कोणकोणते घटक आहेत त्यांची यादी करा. त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवे ते ठरवा व अंमलात आणा. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सामाजिक आरोग्य बिघडवण्याच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या गोष्टी होत असतात. मग कचरा व्यवस्थापन व्यवस्थित आहे का? सांडपाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित आहे का? त्यानंतर ऊर्जेची गरज व्यवस्थित भागली जाते का? ध्वनी प्रदूषण त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होते का? याविषयी कोणते कोणते घटक सामाजिक आरोग्य बाधित करतात याविषयी माहिती मिळवा. त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल याविषयी माहिती सुचवा आणि तो जो उपक्रम आहे तो तुम्ही तयार करा आणि त्याचं महत्त्व तुमच्या परिसरातील व्यक्तींना पटवून द्या आणि त्याच्याविषयी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. अभिरूप सरावाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुमच्या शाळेतील मुलांचा एक गट तयार करून ते प्रात्यक्षिक इतर येथील मुलांना दाखवा. हा एक उपक्रम खूप छान आहे. पहा, मॉक ड्रिल त्याला म्हणतात. एखादी घटना घडण्याच्या अगोदर पूर्वतयारी म्हणून केलेला सराव म्हणजे त्याला म्हणतो आपण मॉक ड्रिल. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये पाठीमाग काही बातम्या ऐकल्या असतील. पहा, वेगळे शासकीय स्तरावर अशा प्रकारचे मॉक ड्रिल हे घेतले जातात. एक ठराविक ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे अशी सूचना जी आहे ती अचानक जाहीर केली जाते. प्रत्यक्ष बॉम्ब त्यावेळेस तिथं ठेवलेला नसतो, पण अचानक बातमी कळल्यानंतर वेगवेगळे विभाग कशा प्रकारचे काम करतील, पोलीस दल कशा प्रकारचं काम करेल, अग्निशमन दल जे आहे ते कशा प्रकारचं काम करेल, या सगळ्यांचं अभ्यास, सगळ्यांचं निरीक्षण केलं जातं आणि प्रत्येक विभागाकडून काय काय चुका या झालेल्या आहेत त्या समजावून घेतल्या जातात. कोणत्या कोणत्या त्रुटी आपल्याला जाणवलेल्या आहेत, कोणती कोणती वाहनं किंवा जी उपकरणं आहेत ती कशा प्रकारची कमी पडली, दळणवळण यंत्रणा कशा प्रकारची कोलमडली किंवा काय झालं, या सगळ्यांचं निरीक्षण केलं जातं. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस असा प्रसंग जर का कधी आला तर मात्र या अडचणी दूर केल्या जातात आणि त्यावरती या संकटावर मात केली जाते. म्हणून अशा प्रकारचं एखादं संकट, छोटंसं संकट तुम्ही घेऊ शकता आणि मॉक ड्रिल म्हणून तुमच्या वर्गामध्ये तुम्ही ते सादर करू शकता. आता छोटा वर्ग असेल तर वर्गामध्ये एक उंदीर अचानक दिसला
तर तुम्ही पहा, छोटी छोटी मुलं जी आहेत तर त्यांचं वर्तन कशा प्रकारचं असेल, ते काय करतील, बेंचवर चढतील किंवा इकडे पळायला लागतील, तिकडे पळायला लागतील, आरडाओरडा करतील. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, कोण काय करेल, कोण शिक्षकांना सांगेल किंवा कोण काय मिळवेल, कोण त्याला बाहेर हुसकवण्याच्या दृष्टीने काय करेल, सगळं जे छोटे छोटे मॉकड्रिल जे आहे ते तुम्ही तयार करू शकता आणि ते इतर मुलांना दाखवू शकता. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. 200 पेक्षा जास्त उपक्रम या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. हेच उपक्रम तुम्ही केले पाहिजे असं नाही. या उपक्रमांना अनुसरून इतर विषय, हजारो विषय आहेत वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये तुम्ही घ्या आणि अत्यंत आकर्षकपणे तुमचा उपक्रम जो आहे तो तयार करा. आहे की नाही छान उपक्रम आणि आनंद देणारा असा हा उपक्रम आहे. आणि जर आनंद देणारा हा उपक्रम असेल तर तो आपण चांगल्या पद्धतीनेच केला पाहिजे, होय की नाही? आहे की नाही छान उपक्रम? करणार ना एखादा चांगला इनोव्हेटिव्ह उपक्रम? तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.